हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे चांगलेचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर 12 नोव्हेंबरला यावर्षीचं लक्ष्मीपूजन आहे. त्या दिवशी अमावास्या देखील आहे. अमावास्येच्या दिवशी अनेक उपाय आपण करतो, पण या दिवशी आपल्या मुख्य दारावरती आपल्याला एक वस्तू लावायची आहे. यामुळे आपल्या कुटुंबावर संकट विघ्न येणार नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करणार नाही. एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर ती वस्तू कोणती आहे आणि ती वस्तू कुठून आपल्याला आणायची आहे आणि ती कोणत्या वेळेमध्ये आपल्या प्रवेशद्वारावरती लावायची आहे, त्यावरती कोणती सेवा करायची आहे, ती जर वस्तू खराब झाली तर त्या वस्तूचं आपण काय करायचं याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा. तर बघा, आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथूनच सकारात्मक आणि नकारात्मक अशा 2 प्रकारच्या ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. म्हणूनच अमावास्येच्या दिवशी हे उपाय करायचे आहेत. कारण अमावास्या जेवढी चांगली मानली जाते तेवढीच वाईट गोष्टीसुद्धा केल्या जातात. म्हणजे बाहेर करणी-बाधा करणारे लोक वाईट शक्तीचा वापर करून अमावास्या तिथीला हे उपाय करत असतात. त्यामुळे वाईट शक्तींचा, वाईट गोष्टींचा आपल्या घरावर प्रभाव होऊ नये यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर बघा, 12 महिन्यामध्ये जेवढी अमावास्या असतात त्यामध्ये दिवाळीची अमावास्या ही सगळ्यात मोठी प्रभावी मानली जाते. कारण या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो आणि वाईट शक्तीसाठी सुद्धा तितकीच प्रभावी ठरते. म्हणून आपल्या दारावर ही वस्तू लावायची आहे. तर अचानक येणारे संकटे असतील तर ती कधीही आपल्याला सांगून येत नाहीत. तर संकटे वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याकडे येत असतात. जसं की आर्थिक संकट असेल, आजारपणाच्या रूपातून येणारं संकट असेल किंवा मुलांविषयी संकटे असतील, मुलामुलींची लग्न जमत नसतील यासारखी संकटे असतील. संकटाची अनेक रूपं आहेत. तर ही संकटे दूर व्हावीत, आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे संकटे येऊ नयेत, सुखी समाधानी आयुष्य जगावं यासाठी हा उपाय करायचा आहे. कधीकधी काही दोष आपल्या घरामध्ये देखील असतात. जसं की वास्तुदोष असेल, आपल्याकडून पितरांची सेवा झाली नसेल, यामुळे देखील आपल्याला पितृदोष लागू शकतो. आपल्या जीवनामध्ये विघ्नांचा सामना करावा लागतो. कारण आपल्या आयुष्यात आपण खूप कष्ट करत असतो. आपल्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तितकं यश येत नाही किंवा नशिबाची साथ मिळत नाही. आपण सर्वच जण मेहनत करतो, त्याचा मोबदला म्हणजेच लक्ष्मी, पैसा आपल्या घरात राहावी. लक्ष्मी जर अस्थिर असेल पण ती कोणत्या ना कोणत्या रूपात घराबाहेर पडत असेल, मूलभूत गरजा भागवून लगेचच महिना अखेरीस लक्ष्मी संपत असेल, पैसा संपत असेल, म्हणजेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही अस्थिर आहे. आणि महिना अखेरीस काय होतं, आपल्यावर आर्थिक संकटे येतात. त्यामुळे आपल्याला कर्ज घ्यावं लागतं आणि हा कर्जाचा डोंगर असाच वाढत जातो आणि आपलं दैनंदिन आयुष्य कटकटीचं, भांडणाचं, वादविवादाचं निघून जातं. तर आर्थिक संकटासोबत कौटुंबिक संकटे येतात. जसं की घरामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी पडत राहतं. त्याच्यावर औषधोपचार करण्यामध्येच पैसा हा निघून जातो, म्हणजेच लक्ष्मी निघून जाते. आपल्यावर येणारे हे देखील संकट आपल्या आयुष्यात भर घालत असतात आणि ही सगळी संकटे न सांगता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. त्यामुळे आपल्या घरात येणाऱ्या या संकटांना कुठे ना कुठे मुख्य दाराबाहेरच थांबवायचा आहे. म्हणूनच हा जो उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे. दिवाळीच्या अमावास्येला प्रवेशद्वाराबाहेरच करायचा आहे, जेणेकरून आपल्यावर येणारे संकटे, विघ्न घरामध्ये प्रवेश करू शकणार नाहीत, ते घराबाहेरच राहतील. त्यामुळे आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी सुखसमाधानास्वरूप येईल. आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल, स्थिर राहायला सुरुवात होईल आणि आपले आयुष्य नक्कीच सुरळीत व्हायला सुरुवात होईल. तर बघा, ती वस्तू जी आपल्याला प्रवेशद्वारावर लावायची आहे ती दिवाळीचा सण असल्यामुळे सहजरित्या बाजारात मिळून जाईल. शहराच्या मुख्य बाजारात जिथे आपण दिवे घेतो, जिथे आपण आकाशकंदील वगैरे सगळं आपण रांगोळी वगैरे घेतो, अशा ठिकाणी तुम्हाला ती वस्तू मिळून जाईल. किंवा जवळच तुमच्या
तुम्ही जिथे राहता तिथे जवळ स्वामी समर्थांच्या केंद्रात गेलात तरी केंद्रातही तुम्हाला ती वस्तू मिळून जाईल. असं नाही आहे की तुम्हाला ती वस्तू लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी खरेदी करायची आहे. तुम्ही ही वस्तू तुम्हाला जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही ती घरी आणून ठेवू शकता. तुम्हाला केंद्रात मिळाली तरीही चालेल, बाजारात मिळाली तरीही चालेल. तुम्हाला जिथे तुम्हाला ती वस्तू दिसेल तेव्हा तुम्ही ती वस्तू घरी घेऊन यायची आहे. तर ती वस्तू आहे गोराक्ष चिंचेचं. तर बघा, तुम्ही जर नवनाथ पारायण केलं असेल तर त्या पारायणामध्ये गोराक्ष चिंचेचा म्हणजेच गोराक्षाचा उल्लेख केलेला आहे. तर या गोराक्ष चिंचखाली बसून गोरक्षनाथांनी शिष्यांना विद्या दान केली म्हणून याला गोराक्ष चिंच हे नाव पडल्याचं सांगितले जाते. तर गोराक्ष वृक्षाचं फळ हे घरी देठासकट आणायचं आहे. स्क्रीनवर जे तुम्हाला दिसत आहे ते गोराक्ष चिंचेचं फळ आहे आणि यावरती आपल्याला सेवा उपाय करायचे आहेत. तर बघा, हे जे झाड आहे गोराक्ष चिंचेचं हजारो वर्ष जगतो. याला शास्त्रीयदृष्ट्या तर आहेत पण आध्यात्मिकदृष्ट्या देखील तितकंच महत्त्व आहे. गोराक्ष झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे ही झाडं हजारो वर्ष जगतात आणि याची जी फुलं आहेत ती फक्त रात्रीच उमलतात. त्यामुळे या गोराक्ष चिंचेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण हे झाड आहे ते कल्पवृक्ष आहे. याचे आपल्या शरीराला तितकेच लाभ होतात जेवढे आपल्याला हा उपाय केल्यामुळे आपल्या घराला होणार आहेत. यामुळे या झाडाला अतिशय महत्त्व आहे, आध्यात्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा. त्यामुळे हा उपाय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, अमावास्येच्या दिवशी करायचा आहे. यामुळे लक्ष्मीपूजन केल्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. आता तुम्ही घरात आणल्यानंतर घरात एका साईडला स्वच्छ धुवून ठेवायचं आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी जसं तुम्हाला जमेल तसं यावर सेवा करायची आहे. सेवा करूनच, सिद्ध करूनच मुख्य दारावरती लावायचं आहे. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी देवपूजा झाली की या फळावरती तुम्हाला सेवा करून घ्यायची आहे. मग हे फळ तुम्ही संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या वेळी लावा किंवा सकाळी लावलात तरी चालेल. कोणत्याही वेळेमध्ये लावा, काही याच्यासाठी बंधनं नाही आहेत. हे फळ देवासमोर, देवाऱ्यासमोर ठेवायचं आहे. हळदी कुंकू लावायचं आहे किंवा यावरती तुम्ही स्वस्तिकचं शुभचिन्ह काढू शकता. याला धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावरती सेवा करायची आहे. तर ही चिंच खूप मोठी असल्याने हातात घेता येणार नाही. त्यामुळे सेवा करताना तुम्हाला समोर ठेवायची आहे आणि आपला उजवा हात त्यावर ठेवायचा आहे. पण उजवा हात तुम्हाला ठेवणं शक्य होणार नाही, नाही ठेवलात तरी चालेल. फक्त या फळाला आपल्याला सेवा करून सिद्ध करायचं आहे. तर सिद्ध करण्यासाठी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ म्हणजे 108 वेळा जप करायचा आहे. नंतर एक माळ शाबरी मंत्राचा जप करायचा आहे. ओम श्री चैतन्य गोराक्षाय नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर हे चिंच आहे ते सिद्ध होईल आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही सेवा केलात तर तेवढेच फळ मिळतात जेवढे लक्ष्मीपूजनाचे आपण लक्ष्मीचे पूजन केल्याचं फळ मिळतं. त्यानंतर मुख्य घराच्या प्रवेशद्वारावरती ही चिंच नक्की कुठे बांधायची आहे? आपण बाहेरून जेव्हा येतो तेव्हा आपल्या हाताच्या उजवी बाजू आणि जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्या हाताची डावी बाजू ज्या साईडला आपल्याला गोराक्ष चिंच बांधायची आहे. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. समजलं नसेल तर पुन्हा ऐका. आणि बांधण्याआधी याला लाल कपड्यामध्ये गुंडाळायचं आहे. लाल कपड्याच्या आत आपण काय बांधलंय हे कोणाला दिसणार नाही आणि ही चिंच ती तिचं काम करत राहील आणि घरावर येणारी संकटे दूर करत राहील. जेव्हा ही चिंच खराब होते म्हणजे पिवळी पडते, यातून पाणी गळायला लागतं, त्यावेळीस ही चिंच काढून फेकायची आहे. जर ती 1 वर्ष 2 वर्ष चांगली राहिली तर ती तशीच ठेवायची आहे, काढायची नाही आहे. ती चांगली आहे याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक शक्ती नाही आहे. आणि जेव्हा ती खराब होते, पिवळी पडते, पाणी गळायला लागतं, त्यावेळी जी वाईट शक्ती आहे तेव्हा त्या चिंचेने शोषून घेतलेली असते असा त्याचा अर्थ होतो. एवढी ही प्रभावी चिंच आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहे.
आणि लक्ष्मीपूजन केलं इतकंच फळ आपल्याला मिळतं. आणि दर अमावस्येला दुरूनच धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. आपण ही चिंच काढायचीही नाही आहे आणि त्याला स्पर्शही करायचा नाही आहे. तुम्ही जर त्याला स्पर्श केला तर तिच्यामधला प्रभाव कमी होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला ही तिची पूजा दुरूनच करायची आहे. तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा. गौराक्षी चिंचेचा एवढा हा प्रभावी उपाय आहे, तर प्रत्येकाने घरामध्ये हा उपाय करायचा आहे. सगळी संकटे, आर्थिक समस्या तुमची दूर होतील. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अमावस्येला हा उपाय आपल्याला करायचा आहे. अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.